नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी आता माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती असणार आहे तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे हा का पोहोचला नाही याबाबतची. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. योजनेबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला YouTube चॅनलवर मिळत राहील. तर महिलांनो, माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये पोहोचलेला आहे. तर नोव्हेंबरचा हप्ता हा फक्त 31 डिसेंबरला पाठवण्यात आलेला होता आणि डिसेंबरचा जो हप्ता हा तुम्हाला गेल्या 13 तारखेपासून पाठवायला सुरुवात झालेली आहे. कालपर्यंत पण याचे हप्ते पाठवणे सुरूच होते. तर आता यावर एक मोठी अपडेट आलेली आहे. कारण लाखो महिलांना नोव्हेंबरचा पण हप्ता मिळाला नाही आणि डिसेंबरचा हप्ता पण मिळाला नाही. तर यासाठी एक मुख्य कारण समोर आलेलं आहे. त्याचं मुख्य कारण कोणतं आहे बघून घ्या. तर बघा महिलांनो, केवायसीची क्लिक चुकली आणि लाडक्या बहिणींचा हप्ता गोठला. 31,000 महिलांचे अर्ज रिजेक्ट, त्यात अनेकांनी निवडला होता चुकीचा पर्याय. ठीक आहे. तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेला महिलांनो, तुम्ही जे ई-केवायसी केलेली आहे, या ई-केवायसी केल्यामुळे लाखो महिलांचा अर्ज या ठिकाणी अपात्र केला गेलेला आहे. तर ही जी बातमी आहे, ही फक्त हिंगोली जिल्ह्यातलीच आहे. 31,000 जवळपास महिला या ठिकाणी रिजेक्ट केलेल्या आहे ई-केवायसी केल्यानंतर. या ठिकाणी बघा काय होते प्रश्न. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळे, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. या ठिकाणी होय करायला पाहिजे होतं, तर बऱ्याचशा महिलांनी या ठिकाणी नाही केलं. दोन्ही ठिकाणी महिलांनी या ठिकाणी होय, होय करायचं पाहिजे होतं. तर या ठिकाणी नाही केलेलं आहे आणि याच कारणामुळे लाखो महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. ज्या महिलांनी आपली ई-केवायसी केलेली आहे. लक्षात मोठं कारण आहे, की लाखो महिला याच कारणामुळे अपात्र झालेल्या आहेत. कारण कमेंटमध्ये पण मी वाचलेले आहे. बऱ्याचशा महिलांचे कमेंट आलेले आहे, की त्यांची ई-केवायसी चुकलेली आहे आणि हे जे 2 प्रश्न होते, या 2 प्रश्नामुळे लाखो महिला या ठिकाणी अपात्र केलेले आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे, एक संधी उपलब्ध करून द्यावी. तर महिलांसाठी एक संधी उपलब्ध करून देणे गरजेचं राहणार आहे. शासनाने डिसेंबर 2025 मध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ता जमा केला. त्यानंतर 13 जानेवारी रोजीही आणखी एक जमा हप्ता होण्यास सुरुवात झाली. मात्र पात्र असतानाही चुकीचा पर्याय निवडल्याने हप्ता बंद झाल्याने शासनाने दुरुस्तीसाठी एक संधी द्यावी अशी मागणी लाडक्या बहिणीमधून पुढे येत आहे. तर तुम्हाला 100% या ठिकाणी आता एक संधी दिल्या गेली पाहिजे. कारण लाखो महिला अशा आहे की त्यांनी आपली ई-केवायसी पण केली नाही आणि ई-केवायसी करताना चूक पण या ठिकाणी झालेली आहे. महिलांनो, या ठिकाणी मुख्य कारण समोर आलेले आहे. यामुळे सर्वात महत्त्वाचं कारण आहे, की लाखो महिलांची ई-केवायसी या ठिकाणी चुकलेली आहे. त्यामुळे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता पाठवण्यात आलेला नाही आहे. कारण नोव्हेंबरपर्यंत ज्या महिलांनी आपली ई-केवायसी केलेली आहे, त्यांची पडताळणी या ठिकाणी पूर्णपणे झालेली आहे. ज्या महिलांनी आपली ई-केवायसी केलीच नाही, त्यांना या ठिकाणी हप्ते येत आहे रेग्युलरपणे. नंतर त्याचे हप्ते या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे. आता यावर शासन काय निर्णय घेणार आहे, तुम्हाला एक संधी देणार की नाही देणार आपली ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी, आपली ई-केवायसी करण्यासाठी, हे आता वेळेवरच माहिती पडेल. याबाबत आणखी अपडेट आलं, की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.